नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. समृद्धी महामार्गावर खाकीची मोठी कारवाई, तब्बल 1 कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त. सलग 4-5 दिवस बँका बंद राहणार, एसबीआय कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप. अकोला मनपा स्थायी समितीची उद्या महत्त्वपूर्ण सभा. 20 वर्षापूर्वीच्या पाणी देयकावर चर्चा होणार. अकोल्यात 250 शिकस्त इमारतींचा धोका, निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव टांगणीला. अमरावती येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून नवा पेच, कुठे करणार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णांना होईल का लाभ? आता सविस्तर बातम्या. समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी आतापर्यंतची मोठी कारवाई केली आहे. वाशिमच्या कारंजाजवळ तब्बल 1 कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून या कारवाईने गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नागपूरच्या पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. समृद्धी महामार्ग आता गुटखा तस्करीचा अड्डा बनतोय की काय, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच महामार्ग पोलिसांनी गुटखा माफियांना मोठा दणका दिला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारंजाजवळ सापळा रचून 1 कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. गुटख्याने भरलेला आयशर ट्रक समृद्धी महामार्गावरून जात असल्याची खात्रीशीर माहिती महामार्ग पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर तातडीने नाकाबंदी केली. कारंजा टोल नाक्यावर संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता त्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांचा गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. पोलिसांनी ट्रकसह अंदाजे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गुटख्याने भरलेला हा ट्रक कारंजा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेख रहमान शेख रहीम राहणार अमरावती याला ताब्यात घेतले असून नागपूरचे महामार्ग पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अशा कारवायांमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 25 आणि 26 मे 2026 रोजी 2 दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनतर्फे पुकारण्यात आलेल्या या संपामुळे बँकेचे कामकाज सलग 4-5 दिवस ठप्प राहण्याची शक्यता आहे. एसबीआयच्या ग्राहकांना पुढील आठवड्यात मोठी अडचण होणार आहे. 23 मे रोजी चौथा शनिवार आणि 24 मे रोजी रविवारची सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका आधीच बंद असतील. त्यानंतर सोमवारी 25 मे आणि मंगळवारी 26 मे कर्मचाऱ्यांचा संप असल्याने बँकांचे दरवाजे सलग 4 दिवस बंद राहतील. त्यानंतर बुधवार 27 मे रोजी बकरी ईदची सुट्टी जाहीर झाल्यास बँक बंद असेल. अमरावती विभागातील 220 पेक्षा जास्त शाखांमधील सुमारे 850 कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. रिक्त असलेल्या पदांवर तातडीने पुरेशी कर्मचारी भरती करावी. 12व्या द्विपक्षीय करारातील वेतन विसंगती दूर करून लिपिक वर्गाला न्याय द्यावा. कायमस्वरूपी कामांचे आउटसोर्सिंग बंद करावे. 2019 पासून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना इंटर सर्कल ट्रान्सफरची संधी द्यावी. कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंड मॅनेजर बदलाला पर्याय द्यावा आणि पेन्शनमध्ये सुधारणा करावी. या संपामुळे रोख व्यवहार, चेक क्लिअरिंग आणि प्रत्यक्ष शाखेतील सेवांवर परिणाम होणार आहे. मात्र डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन सेवा सुरू राहतील असा अंदाज आहे. ग्राहकांनी आपली महत्त्वाची आर्थिक कामे 23 मे पूर्वीच उरकून घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहेत. अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा होणार आहे. 11 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. शहरातील विकास कामांसह प्रलंबित देयकांचे एकूण 6 विषय चर्चेला येणार आहेत. यात 20 वर्षांपूर्वीच्या पाणीपुरवठा देयकाचा विषय चर्चेत येणार आहे. सोमवारी होणाऱ्या या स्थायी समिती सभेत शहरातील श्वानांचे निर्बीजीकरण आणि दंश लसीकरण करण्यासाठी सेवा पुरवठादाराने दिलेल्या दरांना मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सभेत ठेवण्यात आला आहे. नायगाव डम्पिंग ग्राउंडवरील उर्वरित कचऱ्यावर बायोमॅनिंग प्रक्रियेद्वारे
प्रक्रिया करण्याच्या कामाच्या निविदेला मंजुरी मिळण्याबाबत चर्चा होणार आहे. पाणीपुरवठा विभागांतर्गत सन 2007 ते 2008 ते 2018 ते 19 या कालावधीतील प्रलंबित देयकांपैकी द्वितीय टप्प्यातील थकीत रक्कम अदा करण्यास मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव विषयपत्रिकेवर आहे. महानगरपालिका प्रशासनाने सर्व संबंधित सदस्यांना ओळखपत्रांसह या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या सभेच्या निर्णयांकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. विशेषतः भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर काय ठोस निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पावसाळा उंबरठ्यावर असतानाही अकोला महानगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरात 250हून अधिक इमारतींची अवस्था शिकस्त झाली असून त्या कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे कागदी घोडे नाचवल्यापलीकडे महापालिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. प्रशासनाचे हे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. दरवर्षी पावसाळा जवळ आला की महापालिका प्रशासन पाहणीचा फार्स करते. विशेष म्हणजे अतिधोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावणे ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. परंतु प्राप्त माहितीनुसार यंदा अद्याप अनेक संबंधित मालकांना साध्या नोटीसही मिळालेल्या नाहीत. प्रशासन नेमकी कोणाची वाट पाहते आहे असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. शहरातील जुन्या भागातील चाळी आणि इमारतींची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. यापूर्वी अशा इमारती कोसळून दुर्घटना घडल्या आहेत आणि त्यात निष्पाप लोकांचे बळीही गेले आहेत. प्रामुख्याने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब या जुन्या चाळीमध्ये राहतात. जीवितहानी टाळण्यासाठी या इमारतींची तातडीने दुरुस्ती करणे किंवा त्या रिकाम्या करणे आवश्यक असतानाही प्रशासन ढिम्म हलण्यास तयार नाही. पाऊस सुरू झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा आत्ताच या शिकस्त इमारतींवर कारवाई होणे गरजेचे आहे. केवळ नोटिसा बजावून महापालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाही. जर कोणतीही जीवितहानी झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासनच असेल, अशी आक्रमक भूमिका आता स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. अकोला शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात कचऱ्याची समस्या गंभीर होत असताना आता खुद्द स्थायी समिती सभापतींनी मैदानात उतरले असून त्यांनी शहरात साफसफाईवर काम करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला असल्याच्या तक्रारी येत असतानाच महापालिकेत एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपमहापौर अमोल गोगे आणि सभागृह नेता पवन महल्ले यांची विशेष उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला सभापतींनी स्वच्छतेच्या दैनंदिन कामाचा पंचनामा केला. शहरात प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी पोहोचलीच पाहिजे आणि कचरा केवळ घंटागाडीतच टाकला जाईल, याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांची असेल, असे आदेश त्यांनी दिले. जे नागरिक उघड्या भूखंडावर, नाल्यात किंवा नदीत कचरा टाकतील त्यांच्यावर आता कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरात ट्रॅक्टर आता 2 शिफ्टमध्ये चालणार असून 8 तासात किमान 4 फेऱ्या पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यावरील अतिरिक्त मजूर काढून ज्या प्रभागात मजुरांची कमतरता आहे तिथे त्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. कामात कसूर करणाऱ्या आणि चोखपणे कर्तव्य न बजावणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांवर नियमानुसार कारवाई करण्याची ताकीद सभापतींनी दिली आहे. SI लोकांची मीटिंग झाली. अकोला शहराच्या सगळ्या प्रभागाचं नियोजन, ट्रॅक्टरचं कचऱ्याचं नियोजन, SIचं नियोजन, चपराशी त्याच्यामध्ये किती आहेत, काय अडचणी आहेत ह्या समजून घेऊन आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम आज केलं. आणि येणाऱ्या काळामध्ये सगळं काम सुरळीत चाललं पाहिजे. कचरा घंटागाड्यापासून तर ट्रॅक्टरच्या माध्यमातून उचलणारा कचरा हे सगळं नियमित तात्काळ उचललं जावं यासंबंधी नियोजन करण्यात आलं. नाही, असा कोणताही प्रभाग नाही SI शिवाय काम होऊ शकत नाही. प्रभागामध्ये सगळ्या ठिकाणी SI काम करून राहिले. आता एका प्रभागामध्ये एक SI, 2 चपराशी हे सगळ्याच ठिकाणी समान केले आहे. रविवार असला तरी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक ॲक्शन मोडवर दिसले. नेहरू पार्क ते मलकापूर रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले. महापालिकेच्या JCBचा पंजा सक्रिय दिसला. या कारवाईतून रस्त्याच्या मध्यभागी असलेला प्रवासी निवारा देखील सुटला नाही. अकोला शहर तसेच हद्दवाढ भागातील अतिक्रमण हटवले जात आहे. रविवारी सकाळपासून नेहरू पार्कपासून मोहीम सुरू करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण पथकाने काढले. मलकापूरपर्यंत मोहीम सुरू होती. येवता रोडवर रस्त्याच्या मध्यभागी असलेला प्रवासी निवारा देखील हटवला. यामुळे रस्ता मोकळा श्वास घेऊ लागला आहे. परंतु या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची व्यवस्था लावणे गरजेचे आहे. नाहीतर वारंवार होणाऱ्या कारवाईला काही अर्थ उरणार नाही अशी जनभावना आहे.
अकोट तालुक्यातील कुटासा परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात मादी अजगराने अंडी दिल्याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र बराच प्रयत्न करूनही हा अजगर वन विभागाच्या हाती लागला नाही. कुटासा परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात मादी अजगराने अंडी दिल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीवरून वन विभागाच्या पथकाने अजगराला त्याच्या बिळातून पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु अजगर हाती न लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. येथील तलावाजवळ असलेल्या एका मोठ्या पाईपखाली हा महाकाय अजगर आणि त्याची अंडी दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अजगराला पकडण्यासाठी अथक परिश्रम घेतले, मात्र अजगर निसटून जाण्यास यशस्वी झाला. अजगराला पकडण्याचे वन विभागाचे प्रयत्न सुरू होते. ही घटना पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान अजगर अद्याप पकडला न गेल्याने स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारांमुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनी एकदा येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळवू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. माझे नाव सेजल सिंग आहे. नाईक होमिओपॅथीमध्ये येण्यापूर्वी मला त्वचेचा खूप त्रास होता. मी आता डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी मला अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. त्वचेच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी त्यांनी दिलेला सल्ला मला खूप आवडला. मी यापुढे माझे उपचार नाईक होमिओपॅथीमध्ये नियमितपणे घेईल. क्या नाम आपका? मेरा नाम सेजल सिंह है और मैं अपने नाइक होम्योपैथिक में आई थी. मुझे बहुत बेस्ट रिजल्ट लगा. मुझे रिजल्ट क्यों मैं स्किन केयर के रिलेटेड आई थी हॉस्पिटल के अंदर. मैम ने मुझे बहुत ही अच्छा सजेशन दिया. उन्होंने बहुत ही अच्छी मेडिसिन दी और मैं अभी कंटिन्यू करूँगी बिकॉज उनका एक्सपीरियंस, उनका सपोर्ट मुझे बहुत अच्छा लगा. सो आप भी आए. बेस्ट ऑफ लक. थैंक यू. अकोलेकरांना आता श्वास घेणंही कठीण झालं आहे. एका बाजूला प्रशासन प्रदूषण रोखण्यासाठी गप्पा मारत असताना दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने अकोलाच्या रस्त्यावर धुराचे लोट सोडायला सुरुवात केली आहे. जुन्या एसटी बसमधून निघणाऱ्या या काळ्या धुरामुळे वाहन चालकांचे डोळे जळजळत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात वाढते प्रदूषण रोखण्यासाठी एकीकडे प्रशासकीय स्तरावर उपाययोजना सुरू असल्याचा दावा केला जात आहे. मात्र एसटी महामंडळाच्या जुन्या आणि मध्यम श्रेणीतील बस या दाव्यांची हवा काढताना दिसत आहे. या बसमधून निघणाऱ्या काळ्या धुरांमुळे अकोलेकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या अनेक लालपरी आता जुन्या झाल्या असून त्या प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात काळा धूर सोडत आहेत. या बस केवळ धूरच सोडत नाही तर अनेकदा प्रवासादरम्यान रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रारी वाढल्या आहेत. अमरावती शहरासाठी मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अचलपूर किंवा अमरावतीऐवजी मेळघाटमध्येच व्हावे अशी मागणी मेळघाटचे आमदार व इतर लोकप्रतिनिधी करत आहेत. त्यांच्या मते हे वैद्यकीय महाविद्यालय मेळघाटमध्ये झाल्यास तिथल्या जनतेला मोठी सुविधा उपलब्ध होईल. अमरावती शहरासाठी मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ज्या जागेची निवड करण्यात आली होती ती जागा वादात सापडली आहे. यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय बडनेरा येथे व्हावे अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. दुसरीकडे हे महाविद्यालय अचलपूरमध्येच व्हावे अशी आग्रही मागणी आमदार बच्चू कडू करत आहेत. आता मेळघाटचे लोकप्रतिनिधीही वैद्यकीय महाविद्यालयाबाबत जागरूक झाले आहेत. मेळघाट हा आदिवासी बहुल परिसर आहे. उपचारासाठी मोठ्या शहरापर्यंत जाणे आदिवासींसाठी कठीण असते. हे लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालय मेळघाट परिसरात व्हावे, ज्यामुळे नागरिकांना सुविधा मिळेल आणि परिसराचा विकासही होईल अशी मागणी आमदार केवळराम काळे यांनी केली आहे. आमदार रवी राणा यांची मागणी आहे शासकीय मेडिकल बडनेरा विधानसभा हद्दीमध्ये व्हावं. तर दुसरीकडे आमदार बच्चू कडूंचं मागणी आहे अचलपूरला व्हावं. आपण काय ठिकाणी मागणी? मेळघाटमध्ये मेडिकल जे दवाखाना मंजूर झालेला आहे
त्या बडनेरा मतदारसंघामध्ये मला मंजूर झालेला आहे. पण काही तांत्रिक अडचणीमुळे मला काही होत नाही आहे. समजा ते मेडिकल कॉलेज जर मेळघाटमध्ये जर आलं तर मेळघाटसाठी फार मोठं काम होईल, फार मोठं काम होईल. कारण की मेळघाटच्या जे रुग्ण आहेत त्यांना अमरावती आणि नागपूरला न्यावं लागतात. जर मेडिकल कॉलेज जसं मेळघाटमध्ये जर आलं तर निश्चित रूपे म्हणजे मेळघाटमध्ये काय पालट होईल. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जर विचारात घेतलं तर मेडिकल धारणीमध्ये मेळघाटमध्ये जर आलं तर फार चांगलं होईल. पहा, या मेडिकल कॉलेज सर्वात जास्त गरज आहे तिथं मेळघाट मतदारसंघाला गरज आहे. कारण की तिथं आदिवासी आणि गरीब लोक असतात आणि ते नागपूरपर्यंत अमरावतीपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि हा मेडिकल कॉलेज जर मेळघाटमध्ये जर आलं तर फार मोठा आमच्या आदिवासींच्या सेवा होईल. म्हणून मी त्यांना म्हणतो बिलकुल मी मागणी करणार आहोत. तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल येवले यांनीही हे वैद्यकीय महाविद्यालय मेळघाटमध्येच करण्यावर जोर दिला आहे. अमरावती येथे शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर झालेले आहे आणि ती जागा जी त्यांनी ठरवलेली आहे ती आज काही प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात आहे. तिथं ग्रामीण भागातील आणि आमच्या मेळघाटातील आदिवासी जनतेला पोहोचणे हे शक्य नाही आहे आणि काही ठराविक लोकांनाच त्याचा फायदा मिळावा या हेतूने तर ते मेडिकल कॉलेज त्या जागेवर मंजूर केलेले नाही असा संपूर्ण जिल्ह्यातील लोकांना प्रश्न पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आमची एक प्रामाणिक मागणी आहे की मेळघाटमधील आमच्या आदिवासी जनतेला भरपूर आरोग्याच्या समस्या आहेत. त्याकरिता त्यांना आमच्या मेळघाट आणि अचलपूरच्या मध्यभागी हे शासकीय मेडिकल कॉलेज उभारावे याकरिता संपूर्ण जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी, सरकारनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचा पुढाकार घेऊन हे मंजूर करण्यात यावे अशी आमची सर्व मेळघाटातील आदिवासी जनतेची मागणी आहे. आमच्या मेळघाटमध्ये आरोग्य व्यवस्था खूप ढिसाळलेली आहे. इथं आरोग्य कर्मचारी, डॉक्टर वेळेवर हजर राहत नाही. त्यामुळे आमच्या आदिवासी जनतेला आरोग्याच्या समस्या भेडसावतात. या भागामध्ये बालमृत्यू, माता मृत्यूची पण संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. त्याकरिता मेळघाटातील आदिवासी जनतेला न्याय देण्याकरिता हे शासकीय मेडिकल कॉलेज अचलपूर आणि मेळघाटच्या मध्यभागी उभारावे एवढी आमची मागणी आहे. धन्यवाद. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलण्याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की हे वैद्यकीय महाविद्यालय अमरावती मुख्यालयातच होईल. अचलपूर आणि परतवाडा यासाठी स्वतंत्र सक्षम रुग्णालय देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यासाठी टाटा ट्रस्ट सारख्या सामाजिक संस्थांची चर्चा सुरू आहे. हे पाहता आता वैद्यकीय महाविद्यालय अमरावती, मेळघाट की अचलपूरमध्ये होणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. समृद्धी महामार्गावर खाकीची मोठी कारवाई, तब्बल 1 कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त. सलग 4-5 दिवस बँका बंद राहणार, SBI कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप. अकोला मनपा स्थायी समितीची उद्या महत्त्वपूर्ण सभा. 20 वर्षापूर्वीच्या पाणी देयकावर चर्चा होणार. अकोल्यात 250 शिकस्त इमारतींचा धोका, निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव टांगणीला. अमरावती येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून नवा पेच, कुठे करणार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णांना होईल का लाभ? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.